मित्रांनो, सध्या एक क्लिप व्हायरल होत आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या वेळेस भक्तांवर होणाऱ्या धक्काबुक्कीची। आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माणूस जेव्हा आपले सगळे प्रयत्न करून थकतो किंवा हरतो ना, तेव्हा शेवटचे हात जोडतो देवापाशी। का तर त्याला माहीत आहे देवासाठी सगळे समान आहेत, देवासाठी कोणीही मोठा नाही आणि देवासाठी कोणीही छोटा नाही। मग इथे आपण कोण होतो की देवाच्या भक्तीची विभागणी करणारे? कारण की इथे सरळ सरळ दिसत आहे की देवाचे एक चरण आपण गरिबांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी ठेवलेले आहे, तर दुसरे चरण आपण VIP आणि मोठ्या लोकांसाठी ठेवले आहेत। चला मान्य आहे, इथे गर्दी होत असेल, तुम्हाला कंट्रोल होत नसेल, त्यासाठी तुम्ही ही व्यवस्था केलेली आहे। परंतु जेव्हा गरीब आणि सर्वसामान्य जेव्हा दर्शन घेत आहेत तेव्हा तुम्ही त्यांना पकडून धक्के मारून बाहेर काढताय, आणि जेव्हा VIP लोक दर्शन घेत आहेत तेव्हा तुम्ही त्यांचे रिस्पेक्ट करतायत, त्यांना फोटो काढायला काय देतायत, त्यांच्यासोबत फोटो काढतायत आणि त्यांना पुष्पहार गुच्छ देऊन तुम्ही त्यांचा सत्कार करतायत। हे कशासाठी? आता हे जे देवाची महती आहे, देवाची प्रसिद्धी आहे, हे फक्त VIP लोकांमुळे आहे का?